गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम् सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्री चरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। विवेक चूडामणीचा आपला अभ्यास सुरू आहे आणि तत्वमसी भावयात्मनी
असं ध्रुवपद लाभलेल्या श्लोकांच्या गटाचा आपला अभ्यास सुरू आहे, जसं आपण मागच्याला बोललो होतो. श्लोक क्रमांक 259 पर्यंत आपण अभ्यास केला होता आणि त्यानंतर पूज्य ज्योत्स्ना त्यांनी 260 ते 263 असा आपला अभ्यास मागील वेळेला घेतला होता. तर हा जो गट आहे आपलं, हे जे चिंतन सुरू आहे, हा जो आपला अभ्यास सुरू आहे म्हणूया, त्याच्यामध्ये ब्रह्मतत्वाचं स्वरूप लक्षण आचार्य प्रतिपादन करीत आहे. हा विशेष गट आहे ज्याचा आपण सातत्याने उल्लेख करत आहोत. त्याचा ध्रुवपद आत्ताच बोललो आपण, तत्वमसी भावयात्मन. काय सांगणं सुरू आहे नेमकं याच्यात? तर ब्रह्मतत्वाचं स्वरूप लक्षण आणि विविध पद्धतीने मनाची समजूत घालून, आपल्या मनाची समजूत घालून आपल्या बुद्धीला एका निर्णयापर्यंत. कोणता निर्णय? तत्व त्वम असी, तत्वमसी भावयात्मन. हाच तो निर्णय. त्या निर्णयापर्यंत माझ्या बुद्धीला न्यायचं आणि ते नेण्याचे उपाय आपल्याला आचार्य शिकवित आहेत. आणि हे शिकवताना मनुष्याचे म्हणजेच माझे, म्हणजेच साधकाचे, म्हणजेच जीवाचे अनुभव गृहीत धरून मानवी बुद्धीच्या मर्यादा सांभाळीत आणि हे जे काही प्रबोधन चाललंय त्याचं माध्यम असलेली जी भाषा किंवा जे परोक्ष ज्ञान आहे म्हणूया, त्याची कमाल मर्यादा गाठीत आचार्य कधी असे असलेले तर कधी असे नसलेले असं वर्णन करून शेवटी व्यावृत्तीचाच आधार घेऊन शिष्याच्या, कारण त्यांच्यासमोर शिष्य बसला, विसरायचा नाहीये, त्याचा प्रश्न पण विसरायचा नाहीये. काय? पंचकोश आणि त्याच्या माध्यमातून अनुभवाला येणाऱ्या जगाचा निराश केल्यानंतर काहीच उरत नाही असं मला वाटतं, हे सांगणं सुरू आहे. त्यामुळे व्यावृत्तीचा आधार घेऊन शिष्याच्या, म्हणजे आपल्या स्वतःला आपण तिथे कल्पायचं, माझ्या बुद्धीला आत्मज्ञानाच्या निश्चयावर आरूढ करण्यासाठी आचार्य उपदेश करीत आहेत थोडक्यामध्ये. आणि हा वारंवार आपण ते उभी पाहतो, बुद्धी निश्चयो आत्मज्ञान. कसा करून द्यायचा त्या बुद्धीचा निश्चय? कारण माझा निश्चय निश्चितच अजून झालेला नाही. परमपूज्य काका नेहमीच आठवतं आपल्याला सगळ्यांना की निश्चय झाला असेल तर वारंवार करावा लागत नाही. मला अजूनही वारंवार अभ्यास करावा लागतो, याचा अर्थ माझा निश्चय झालेला नाही. साधं गणित आहे. हा, प्रयत्न सुरू आहे निश्चय करण्याचा, बरोबर, पण निश्चय झालेला मात्र नाही, हे तितकंच सत्य. तर हा बुद्धीचा निश्चय विविध पद्धतीने, विविध स्वरूप लक्षण सांगून आपल्याला आचार्य करून देतात. समर्थ म्हणतात की नव्हे जाणता नेणता देव राणा, नये वर्णिता वेदशास्त्रा पुराण, नवे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा, श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. मनोबोध. नव्हे जाणता नेणता देव राणा. समर्थ छान वर्णन करतात की ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी काय आहे, ऐकलंय आपण सगळ्यांनी. ते जाणता नाही म्हणजे काय? तिथे सविशेष सविषय ज्ञान नाही. का नाही? कारण ते अमन आहे. तिथे मनच नाहीये ना, अमन. त्यामुळे तिथे थोडक्यात बोलायचं तर वृत्ती ज्ञान नाही.
म्हणजे होणारं ज्ञान नाही, अजून साध्या भाषेत बोलायचं. आणि ते स्वतःच ज्ञानरूप असल्यामुळे अज्ञानही नाही. त्यामुळे नव्हे जाणता नेणता देव राणा. आणि हे दोन्हीही जीवभावानी माझ्याकडे आहेत. काय अज्ञान पण आहे आणि वृत्ती ज्ञान पण आहे. दोन्ही गोष्टी आहेत, भरपूर आहेत माझ्याकडे. आणि नयवर्णित वेदशास्त्र पुराण हे असं असल्यामुळे त्याचं पुराण म्हणा, वेद म्हणा, वेदांत म्हणा, त्यांना ब्रह्मतत्वाचं स्वरूप स्पष्ट करून दाखवता येत नाही. आणि मी तर नेहमी सांगतो की जर वेद हे ईश्वराचे निश्वासित असतील तर त्याला वर्णन करता येत नाही, याचा अर्थ असा आहे की माझ्या ज्या बुद्धीच्या मर्यादा आहेत त्याच्यामध्ये त्याचं स्पष्टीकरण देता येत नाही. कल्पना करू आपण, वेदांनी काही सांगायला असं सुरुवात केली की ज्याचा मला कधी अनुभवच नाही, आपण सगळ्यांनी वेद वाचले तरी असते का मग? म्हटलं सर हे काय काहीतरीच बोलतात येथे. कल्पना आहे. त्यामुळे त्याचं वर्णन करता येत नाही, म्हणजे माझ्या बुद्धीच्या मर्यादेत एवढंच त्याचं स्पष्टीकरण देता येतं जेवढं दिलेलं आहे. तर त्याचा दुसरा अर्थ असाही होतो की त्याचा प्रत्यक्ष अनुभव देता येत नाही कोणाला? शास्त्राला. आणि पुढे म्हणतात समर्थ, नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा. म्हणजे काय? ही दृश्य सृष्टी आणि त्याच्या सापेक्ष अदृश्य असलेलं अव्यक्त नावाचं तत्व. 8वा अध्याय. अव्यक्तात् व्यक्तय सर्व प्रभवंत्य रागमय. ते जे अव्यक्त नावाचं तत्व की जे शास्त्रामुळे कळतं, आता अन्यथा कळलंच नसतं, कारण ते पाहायला दुसरं कोणी नाहीच तिथे आता. म्हणून तर ते अव्यक्त. सर्व जीव आता तिथे बीज रूपाने आहेत, पण शास्त्र सांगतं आपली श्रद्धा आहे म्हणून ते कळतं. पण त्याला अव्यक्त म्हणतात कारण ते सापेक्षता आहे. हे व्यक्त आहे, सृष्टी व्यक्त आहे म्हणून त्याच्या सापेक्षतेने त्याला अव्यक्त म्हणतात. पण या दोन्हींच्या पलीकडे त्यांचा अधिष्ठान रूप दोन्हीचा, दृश्य असलेली ही सृष्टी आणि अदृश्य असलेलं त्या अव्यक्त नावाचं तत्व, यांचा अधिष्ठान रूप साक्षी तो आहे. शेवटी म्हणतात श्रुती नेणती नेणती अंत त्याचा. थोडक्यामध्ये काय, उपनिषदांना सुद्धा त्याचा अंत पार लागत नाही. ते सुद्धा न इति न इति असं म्हणूनच थांबतात, एवढंच वर्णन त्याचं करू शकतात. त्यासंबंधी तर्क चालविता येत नाही. तेथे तर्क संपर्क तोही नसा आहे. समर्थ पुन्हा मनाच्या श्लोकात. कशासाठी बोलतोय मी हे सगळं? हे जे हा जो गट आहे ना, तो गट मागच्या थोडासा विषय झाला होता तो प्रश्नोत्तराच्या रूपाने, की ते तत्व कसं आहे या संबंधी तर्क करण्यासाठी हे ज्ञान वापरायचं नसून त्या तत्वाच्या अनुभवाच्या आड जे जे म्हणून येत आहे त्याचा बुद्धीच्या आधारे निराश करणं, एवढा एकच मार्ग विचार केला तर आपल्या हातात शिल्लक राहतो. कारण माहिती आहे सिद्धांत आपल्याला, ज्ञान करून देणारं एकही साधन या जगामध्ये नाही. सर्व साधनं अज्ञान निवृत्तीचीच आहेत. त्यामुळे हे जे आचार्य आपल्याला इथे सांगू पाहतायत या गटामध्ये स्वरूप लक्षणांच्या माध्यमातून, जेव्हा आचार्य वर्णन करतात की ते असं आहे, ते तसं आहे, ते असं नाही, ते तसं नाही, तेव्हा ताबडतोब समजायचं की मला जे जे आहे मी असं वाटतंय, तेव्हा यातलं कुठलं तरी एक उपाय मला वापरणं मी अपेक्षित आहे, असा त्याचा अर्थ. आणि तोच प्रयत्न आपण करतो आहोत या अभ्यासाच्या माध्यमातून, की अज्ञान निवृत्तीचं साधन आपण शिकतो आहोत, विचार करायला शिकतो आहोत, चिंतनाची योग्य पद्धत
शिकतो आहोत. आता आजच्या विषयाकडे वळताना आपला जो श्लोक आहे आता पुढचा 264, त्याच्या आधी 263 जो श्लोक मागच्याला झाला, तर ज्योत्स्नाताई म्हणाले होते की त्याचा थोडासा अभ्यास आपला शिल्लक आहे, त्याचाही थोडासा विचार करून घेऊ 263चा आणि मग पुढे जाऊया. या 263 मध्ये शेवटचे दोन जे विशेषण म्हणूया, ब्रह्मतत्वाची लक्षणं म्हणूया, जी वापरली आहे, अव्यय सुखम आणि निरंजनम, असे दोन विशेषणं आचार्यांनी इथे योजली आहेत. त्याचा विचार करू, तेवढा विचार राहायला होता मला वाटतं, आणि पुढे जाऊ. अव्यय सुख, इथे अव्यय आणि सुख असे दोन वेगळे शब्द घेतलेले नाही आहेत. इथे नित्यम आणि अव्यय सुखम असे शब्द घेतले. अव्यय वेगळा शब्द घेऊनही अर्थ लावता येतो, काही बिघडत नाही. पण इथे घेतलेला अव्यय सुखम, सुखाला लावलेलं विशेषण आहे. अव्यय सुख, आपण ज्या तत्वाबद्दल बोलतो आहे, खरं अत्यंत महत्वाचं लक्षण जर आपल्या सर्वांसाठी कुठलं असलं पाहिजे तर हेच आहे. कारण हे कशासाठी चाललंय सगळं, कशासाठी करतोय, याचं थेट उत्तर आहे त्याच्यामध्ये, अव्यय सुख. आणि याचा अर्थ निरतिशय आनंद असा होतो. निरतिशय आनंद. आणि निरतिशय आनंद याचा अर्थ ज्याच्यापेक्षा अधिक आनंद संभवतच नाही. आणि एकदा मला प्राप्त झाला तर पुन्हा त्याचा व्यय, इथे म्हटलं अव्यय. अव्यय म्हणजे काय? ज्याचा कधी व्यय होत नाही. व्यय म्हणजे आपल्याला माहिती आहे, मराठीमध्ये आपण म्हणतो व्यय, याचा अर्थ खर्च असा होतो. खर्च म्हणजे कमी होणं असा अर्थ होतो. माझ्या संपत्तीचा व्यय झाला म्हणजे काय? संपत्ती खर्च झाली असं म्हणतो ना आपण. म्हणजे कमी अधिक होणं हे तिथे संभवत नाही, असं ते अव्यय सुख म्हणजे आनंद आहे. मला जे प्रापंचिक सुख किंवा आपण ज्याला विषय सुख म्हणतो, इंद्रिय सुख म्हणतो, इंद्रियांच्या माध्यमातून भोगण्याचं विषय सुख, त्याच्या बाबतीत आम्हाला हा अनुभव नाही. का? कारण ते सातिशय आहे. सातिशय, मग आपण काय विचार केला? निरतिशय. ते निरतिशय आहे, त्याच्यापेक्षा अधिक संभवतच नाही. सातिशय, स अतिशय, अतिशयासह. अतिशय म्हणजे अधिक, जास्त. श्रीखंड खाऊन सुख झालं. दुसऱ्या ठिकाणी त्याच्याहून चांगलं श्रीखंड असू शकतं, त्याच्याहून जास्त चांगला म्हणजे जास्त सुख मला मिळू शकतं. काहीतरी कमी राहूनच जाते. एकच उदाहरण घेतलं, फार त्यात रमायला नको. श्रीखंड म्हटल्यावर माझ्याच तोंडाला पाणी सुटायला लागलं. मुद्दा एवढाच आहे, सातिशय सुख आहे, त्याच्यापेक्षा जास्त सुख संभवतं. बरं, नुसतं सातिशय आहे का? ते नाही. तर मला त्याचा वीट येतो, त्याचा व्यय होतो, आणि सर्वात महत्वाचं, त्याचा अभाव संभवतो. सुखाचा अभाव किंवा सुखाच्या विरुद्ध काय आहे? दुःख. असं ते नाही अव्यय सुखम. नव्हे, हे जे आत्ता सर्व दोष आपण पाहिले, प्रापंचिक सुखातले, विषय सुखातले, हे सर्व दोष जर नसते त्या सुखामध्ये, म्हणजे थोडक्यात बोलूया, अगदी दुःख जर अजिबात नसतं त्या संसारामध्ये, तर वाचस्पती मिश्र म्हणतात, एवं ही शास्त्र विषयो न जिज्ञासेत. एवं ही शास्त्र विषयो न जिज्ञासेत यदि दुःखम नाम जगति न स्यात्.
समजायला सोपं आहे. अरे जगात दुःख नावाची जर गोष्टच नसती तर त्याच्या निवृत्त्यर्थ, त्याची निवृत्ती करण्यासाठी म्हणून शास्त्रविषय जाणण्याची, ज्ञानप्राप्तीची, अव्यय सुखम अशा ब्रह्मतत्वाच्या अनुभवाची मुळे आवश्यकताच भासली नसते. एवं ही शास्त्र विषयो न जिज्ञासेत यदि दुःखम नाम जगती नस्या. पण असं नाही. आणि म्हणून आचार्य काय सांगतात आहेत आधीच्या श्लोकात? अव्यय सुखम, अव्यय सुख आहे. आणि पुढे शब्द येतोय तो म्हणजे निरंजन. या दोन लक्षणांचा आपला विचार राहिला होता म्हणून आपण करतो आहोत. निरंजन छान शब्द आहे. निरंजन, निरंजन या शब्दाचे दोन तीन अर्थ होतात. अर्थ म्हणजे अर्थ एकच आहे, पैलू आहे. उदाहरणार्थ अविद्या, इथे जो अर्थ केलेला आहे तो अविद्या आणि आवरण रहित निरंजन. निष्कलंक त्याचा दुसरा अर्थ आहे. तिसरा अर्थ निर्मल, शुद्ध इत्यादी. कारण ब्रह्मतत्वाच्या दृष्टीने माया सिद्धच होत नाही. निरंजन का याचा विचार करतोय आपण. आणि अर्थ काय केलाय? अविद्या आवरण रहित, म्हणजे मायेच्या आवरण रहित. आणि ब्रह्मतत्वाच्या दृष्टीने माया सिद्धच होत नाही. सूर्याच्या दृष्टीने अंधार संभवतच नाही. किंवा माझ्या दृष्टीने सूर्य ढगांनी झाकला गेला आहे म्हणून सूर्य नाही. परंतु सूर्याच्या दृष्टीने तो ढगाचं आणि माझं एक सारखं प्रकाशन करतोय. हे दृष्टांत का आपण पाहतो की मी जेव्हा त्या ब्रह्मतत्वाकडे बघतो तेव्हा ते मायेच्या आवरणातूनच बघतो. म्हणजे अज्ञानासह, अविद्येसह बघतो. पण ब्रह्मतत्व हे स्वतः आवरणरहित आहे. तिथे मायेचं आवरण, अविद्येचं आवरण नाही. म्हणून त्याला म्हणायचं निरंजन, निरंजनम. माऊली काय म्हणते? अधिक देखणे निरंजन पाहणे, योगीराज विनविणे मना आले गो माये. प्रसिद्ध माऊलींचा अभंग आपण ऐकला असेल, फार सुंदर अभंग आहे. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. परमपूज्य काका म्हणतात की संतांना सुद्धा एक वेळ अशी येते की मायेचा बाध करण्याचा कंटाळा येतो. कारण माया, शेवटी संत सुद्धा या संसारातच राहतात, या संसारातच कार्यही करतात. त्यामुळे प्रपंच, ही माया, हा संसार त्यांनाही दिसतो, मलाही दिसतो. फरक काय आहे? त्यांनी त्याचा बाध केलेला असतो. पण हे सुद्धा करण्याचा कंटाळा एक दिवस त्या संतांना येतो. आणि मग संत काय म्हणतात की मला आता फक्त, फक्त याचा अर्थ काय? माया विरहित निरंजन पाहण्याची ओढ त्यांना लागते. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. आणि जीवाला जागृतीमध्ये मायेचा संदर्भ टाळता येत नाही. मग तो ज्ञानी जीव असेल तर त्यांनी बाध केलेला असतो, अज्ञानी जीव असेल तर तो त्याच मायेला सत्य मानलेला असतो. पण मायेचा संदर्भ टाळता येत नाही. हे झालं जीवाचं वर्णन. पण परब्रह्माच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर माया अस्तित्वातच नाही. आणि म्हणूनच ते एकमेवा द्वितीय असल्या कारणाने ते निरंजन आहे, ते निर्मल आहे, ते निष्कलंक आहे. कारण आहेच कोण त्याला मळ लावण्यासाठी तिथे? आहेच कोण त्याला कलंक लावण्यासाठी?
सिद्धच होत नाही, एकमेवा द्वितीय. आणि म्हणूनच त्याचं वर्णन निर्मलम निष्कलम शांतम असंही करतात. या जगतामध्ये सर्वात विमल निर्मल जर कुठलं तत्व असेल तर तेच एकमेव आहे. कारण मळ, कुठल्याही गोष्टीचा मळ घडण्यासाठी दोन लागतात, दुसरं कोणी सिद्धच होत नाही. अव्यय सुखम निरंजनम. हे दोन लक्षणं आपली राहिली होती. जाऊया आपल्या पुढच्या श्लोकाकडे. आपला श्लोक क्रमांक आपल्या समोर येतो आता 264. तो मी वाचतो आणि चिंतन करूया त्याच्यावरती. श्लोक आहे, यद विभाती सदनेकदा भ्रमान नामरूप गुण विक्रियात्मना हेमवत्स हेमवत स्वयं विक्रियम सदा ब्रह्मतत्वमसी भावयात्मनि. पुन्हा एकदा, यद विभाती सदनेकदा भ्रमान नामरूप गुण विक्रियात्मना हेमवत स्वयं विक्रियम सदा ब्रह्मतत्वमसी भावयात्मनि. 264 क्रमांकाचा श्लोक आहे. आणि त्याचा अर्थ इथे दिलेला आहे की एक सुवर्णच ज्याप्रमाणे हेमवत, हेम म्हणजे सुवर्ण आपल्याला माहिती आहे, संस्कृत शब्द आपल्याला तो हेम म्हणजे सुवर्ण बऱ्याच जणांना माहिती आहे. हेमवत एक सुवर्णच ज्याप्रमाणे भ्रमाने कटक कुंडलादी नामरूपांनी नाना प्रकारचे भासते, तद्वत जे सद्रूप ब्रह्म एक असूनही भ्रमाने देव मनुष्य पशु इत्यादी नाम रूप गुण क्रिया या भेदांनी अनेक प्रकारचे आहे असे भासते, परंतु स्वतः सर्व काळ निर्विकार आहे ते ब्रह्म इत्यादी. त्यांनी अर्थ इथे दिलेला आहे. यत विभाती सत अनेकदा भ्रमात नामरूप गुण विक्रियात्मना हेमवत स्वयं अविक्रियम सदा ब्रह्म तत्. पदच्छेद असं. थोडक्यामध्ये काय, एकच ब्रह्म अनेक प्रकारांनी भासत आहे हे आपल्याला दृष्टांताने सांगितलं. झाला त्याचा अर्थ. हा जो आपला संसार आहे, आपण ज्याला प्रपंच म्हणतो, हा प्रचंड भेदाने भरलेला आहे. माया कार्य असलेल्या या सृष्टीची खरं पाहिलं ना तर ही जी विविधता आहे ती संपूर्णपणे जाणणं सुद्धा अशक्य आहे. आणि हा आपल्या सर्वांचा अगदी पूर्ण अनुभव आहे. अशक्य आहे. सर्व विविधता या सृष्टीची सुद्धा मी जाणतो म्हटलं तर ते शक्य नाही. इतकी ही माया विविध झालेली आहे, म्हणून त्याला म्हणायचं माया कार्य. पण माझ्या अनुभवाला येणारे जे भेद आहेत ते म्हणजे नाम रूप गुण क्रिया, देव मनुष्य पशु, चेतन अचेतन इत्यादी. कितीतरी भेद आपण सर्वजण अनुभवत असतो. आणि हे जे सर्व भेद आहेत हे भ्रमात्मक आहेत. हे वास्तविकरित्या ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी ते नाहीत. कारण काय म्हटलंय, ब्रह्मतत्व हे सर्व काळ निर्विकार आहे आणि त्याच्या ठिकाणी नानात्व नाही, भेद नाही, भेद संभवत नाही. बृहदारण्यक श्रुती आहे ती आपल्याला सांगते की मनसैवानुद्रष्टव्यम नेह नानास्ति किंचन. प्रसिद्ध श्रुती. मनसैवानुदृष्ट द्रष्टव्यम नेह नानास्ति किंचन मृत्योः स मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति. काय सांगते श्रुती मला, काय भावार्थ आहे त्याचा, की
ही जी बृहदारण्यक श्रुती मला सांगते की मनसैवानु द्रष्टव्यम. सर्वप्रथम म्हणजे काय, आचार्यांच्या सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणेच ब्रह्मतत्वासंबंधी विचार किंवा चिंतन केले पाहिजे. काय अर्थ आहे त्याचा? स्वतःच्या बुद्धीच्या गाढवावरती बसून या प्रांतामध्ये फिरायला जाऊ नये. अनेक वेळा हे सांगावं लागतं, तरीही मी ते करतो, कारण ते करण्याची मला जी उर्मी होती ती मुळात ज्या रजुगुणातून येते. कारण अहंकार हे रजुगुणाचं देणं आहे. आणि मला असं वाटतं की मला काही समजत नाही का काय, मला तुम्ही काय समजता. कारण माझी बुद्धी व्यवहारात खूप चालते, खूप यशस्वी आहे मी, इत्यादी. पण ह्या प्रांतामध्ये नाही चालत ती. या प्रांतात सत्वगुणीच बुद्धी लागते. आणि ती जर प्राप्त झाली असेल तर हा प्रयत्नच मनुष्य करत नाही. साधं गणित आहे. मगाशी मी बोललो, ते करण्याची जर उर्मी, प्रवृत्ती होत असेल तर रजोगुणी बुद्धी आहे. आणि इथे ही श्रुती आपल्याला सांगते की आचार्यांच्या सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणेच ब्रह्मतत्वासंबंधी विचार किंवा चिंतन केलं पाहिजे. मग काय सांगतात आचार्य, काय उपदेश करतात आहेत? नेह नानास्ति किंचन. सद्गुरू सांगतायत, बृहदारण्यक उपनिषद आहे, सद्गुरू बोलतायत काय, नेह नानास्ति किंचन. त्या तत्वाच्या ठिकाणी नाना म्हणजे विविध असं काहीही नाही. आणि परंतु असं जो पाहतो तो मृत्यूकडून मृत्यूकडे जातो. अखंड मृत्यूला प्राप्त. हे जे मृत्यूकडून मृत्यूकडे जाणं हे जे वर्णन असतं ना, त्याची मला नेहमी गंमतच वाटते. जन्माकडून मृत्यूकडे तरी म्हणावं की नाही. ते त्याच्या आधीच गृहीत धरतात. अरे जन्म का झाला, कारण आधी मृत्यू झाला म्हणून ना. आणि आता जन्म झाल्यामुळे पुढे काय होणार आहे, मृत्यू. म्हणून मृत्यूकडून मृत्यूकडे. अखंड मृत्यूला प्राप्त होतो थोडक्यामध्ये. आणि मृत्यूला प्राप्त होतो याचाच अर्थ जन्माला प्राप्त होतो, कारण जन्म झाल्याशिवाय मृत्यू नाही. आणि जन्म झाला असेल तर मृत्यू निश्चित आहे, असाही त्याचा अर्थ होतो. आता हे झालं बृहदारण्यक श्रुती मी सांगितली, पण याच ग्रंथामध्ये आचार्य सुद्धा पुढे म्हणतात, श्लोक क्रमांक 468 येणार आहे, जेव्हा केव्हा येईल तेव्हा. काय म्हणतात? प्रत्येक रसम पूर्ण मनंतम सर्वतोमुखम एकमेवा द्वयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन. त्या आचार्यांनी नेह नानास्ति किंचन हे अगदी श्रुतीच पद वापरलेलं आहे, याच ग्रंथात वापरलेलं. येईल 468. त्या श्लोकाचा आपण योग्य वेळी विचार करूच. पण नेह नानास्ति किंचन, त्याच्या ठिकाणी नानात्व नाही. आता करा बरं विचार. आपण, मला खात्री आहे की आपण ही श्रुती ऐकली नाहीये कोणी असं नाही, अगदी नक्की ऐकली. आणि ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी नानात्व नाही, भेद नाही, हेही आपण ऐकलेलं आहे. मग आपण आपल्यापैकी असं कोणीतरी म्हणतं का हो, की ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी नानात्व आहे, असं म्हणतं का कोणीतरी? म्हणजे आपण काय म्हणूया त्याला, द्वैती लोकांचा विचार सोडून देऊ. आपण सर्वजण आचार्यांचे शिष्य आहोत, ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य आहोत, सद्गुरूंचे आहोत. याचा अर्थ आपण अद्वैत जे प्रतिपादन आचार्यांनी केलं ते मानतो. मग आपण जर अद्वैत मानतो, आपल्याला ब्रह्मतत्वाचा आता झालं की बराच अभ्यास झाला. कितवा श्लोक सुरू आहे? 264. आणि नुसतं विवेक चूडामणीचा नाही, भरपूर अभ्यास आपण करतो. माझा प्रश्न असा आहे की आपल्यापैकी असं कोणीच म्हणत नाही की ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी नानात्व आहे. मान्य आहे, आमची श्रद्धा आहे, एकमेव द्वितीय ते तत्व आहे, शास्त्र सांगतं तसं ते आहे.
मग या श्रुतीतनं मला काय शिकायचं आहे? श्रुती मला हे काय सांगते आहे? त्याची मार्मिकता काय आहे? त्याची मार्मिकता अशी आहे की मला प्रपंचामध्ये जे नानात्व अनुभवाला येतं, जे भेद अनुभवाला येतात, ते जेव्हा मी ब्रह्माप्रमाणे किंवा ब्रह्मतत्वाप्रमाणे सत्य मानतो, म्हणजे हा भेद भ्रमात्मक आहे, मिथ्या आहे हे विसरतो आणि परिणामी मी विकाराला प्राप्त होतो, विकार पावतो, याचा अर्थ मी ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी नानात्व पाहतो असा होतो. आपण म्हणतो की नाही, व्यवहारामध्ये उदाहरण दृष्टांत द्यायचं झालं की ही व्यक्ती मला वडिलांच्या ठिकाणी आहे असं म्हणतो आपण. म्हणजे काय? वडिलांच्या ठिकाणी आहे याचा अर्थ ते वडील नाहीत हे निश्चित, पण जे वडिलांबद्दल आपले भाव असतात, जे एक आदर असतं, प्रेम असतं, तसं मला या व्यक्तीबद्दल आहे. म्हणजे जे धर्म, तसं ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी नानात्व पाहणं म्हणजे नानात्व भेद तर दिसणारच आहे ना, अगदी दिसणार आहे. कारण डोळे उघडले आणि डॉक्टर काका म्हणतात तसं डोळे जर नीट काम करत असतील तर दिसणारच आहे जग. तुमची इच्छा असो का नसो पाहण्याची, दिसणारच आहे. त्यालाच विषय असं म्हणतात, कारण ते मला बंधनात टाकतं. या इंद्रियावर त्याचं बंधन आहे. काय? ते दिसलं पाहिजे. आणि विविध वस्तू दिसतात याचा अर्थ मला काय होतो? भेद कळतो. हे झालं एका इंद्रियाचं. करा विचार आता, पाच इंद्रियांचे आणि तर्काने होणारे ज्ञान आणि प्रमाण अप्रमाण सगळ्या प्रकारची ज्ञान, भेद असणारच आहे, कारण भेदाने भरलेलंच हे जग आहे. पण जेव्हा मी ते सत्य मानतो, म्हणजे ब्रह्मतत्वाचा सत्याचा आरोप मी त्याच्यावर करतो, मग त्याचा परिणाम काय होतो? अखंड विकार, अखंड विकार, काम, क्रोध, भय, मद, मोह, चिंता, इत्यादी इत्यादी इत्यादी. तुलना, स्पर्धा, ईर्ष्या, मत्सर. कारण भेद सत्य आहे. भेद सत्यत्व भ्रांती नावच आहे त्याला. हा त्याचा अर्थ आहे. आणि या श्लोकामध्ये आचार्य काय म्हणतात आहे की एक सुवर्णच आहे, सोनच आहे. पण त्याचं काय होतं? ते कटक आणि कुंडली. कटक म्हणजे बांगडी, शुद्ध मराठीत आपण त्याला ब्रेसलेट म्हणतो. कटक म्हणजे बांगडी, कुंडल म्हणजे पुन्हा शुद्ध मराठीत इयर रिंग्स म्हणतात त्याला. कुंडल कानात घालण्याचे दागिने थोडक्यामध्ये. आता एक सुवर्णच आहे, बरोबर, पण त्याला इत्यादी भिन्न नामे आणि रूपे. मी एकाला कटक म्हणतो, एकाला कुंडल म्हणतो, एकाला अजून काही म्हणतो, पाटल्या म्हणतो, बांगड्या म्हणतो, माळ म्हणतो, इत्यादी. ही जी भिन्न नामे आणि रूपे आहेत, हा माझ्या दृष्टीचा दोष आहे. आचार्य काय म्हणतात ते पाहतोय आपण या श्लोकामध्ये. सोनाराच्या दृष्टीला, म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीला फक्त सोनं दिसतं. असं कसं म्हणता? म्हणजे काय सोनाराला कळत नाही का ही बांगडी आहे, ही पाटली आहे, ही अंगठी आहे? कळतं ना. न कळायला काय झालं? त्यालाही डोळे आहेत. मग त्याच्या आणि माझ्या दृष्टीत फरक कुठे पडतो? त्यांनी नामरूपांचा बाध केलेला असतो, अलंकारांचा बाध केलेला असतो. म्हणजे काय? नामरूपाचं दर्शन त्याला होतं, अनुभव पण येतो, भेद पण कळतो. ही अंगठी आहे, ही पाटली आहे, ही बांगडी आहे, हे सगळं होतं. पण तो सत्यत्व देतो ते फक्त सोन्याला देतो. थोडक्यात अलंकाराबरोबर तो विकारी होत नाही. आणि ही साधना आहे. ही साधना आहे. कारण त्याला काहीही घेणं देणं नसतं की किती सुंदर त्याची कलाकुसर आहे, सुबक अत्यंत दागिना आहे, कोणी घडवलाय, कुठे घडवलाय, काही नाही. वजन किती आहे आणि अर्थात
त्यात काही भेसळ असेल तर ती बाजूला काढून सोनं किती आहे, म्हणजे त्या सोन्याचं वजन किती आहे, अखंड दृष्टी त्या सोनाराची त्या सोन्याकडे असते. हा व्यवहार तो करतो, अगदी निश्चित करतो. ही बांगडी आहे, अंगठी आहे, तोही घालत असेल तर अंगठी बोटातच घालतो. बांगडी गळ्यात घालून फिरत नाही. का? दाखवण्यासाठी मी सोनार आहे, मला सोन्याचंच किंमत आहे. आय डू नॉट केअर अबाउट द नेम अँड द फॉर्म. असलं काही दाखवण सुद्धा तिथे नसतं. बांगडी हातातच असते, ब्रेसलेट, कटक हातातच. पण लक्ष सोन्याकडे. आणि किंमत सोन्याचीच होते, लक्षात ठेवायचं. मूल्य सोन्याचंच असतं. त्यामुळे अलंकाराबरोबर तो जसा विकारी होत नाही, तसं मी विकारी न होणं ही साधन आहे. आपण शिकतो ते आहे बरं का. दृष्टांत आचार्याने जो दिलेला आहे, एक सुवर्णच भ्रमाने आपल्याला कटक आणि कुंडलादी नामरूपांनी नाना प्रकारचं भासतं. हा काय आहे? दृष्टांत आहे. मला काय शिकायचं आहे? ही माझ्यासाठी साधन आहे. नामरूपानी, आणि इथे जी सगळी यादी दिली आहे, देव, मनुष्य, पशु, नामरूप, गुणक्रिया, हे भेद असणार आहेच व्यवहारामध्ये. त्यांनी विकारी व्हायचं नाही. ही साधना. आणि सोन्याला जर विचारलं, आता फार महत्वाचा मुद्दा आहे, खूप सावधगिरीने बोलावं लागतं, कारण पुन्हा मी जसं म्हणालो, ज्ञानेश्वरीच्या अभ्यासात बोललो होतो. कारण खूप अभ्यासू लोक आहेत. परिणाम का विवर्त डोक्यात आलेच असतील विचार. म्हणून आपण आता सोन्याकडे वळू. सोनाराचा विचार केला. सोन्याला जर मी विचारलं, तर ते मला काय म्हणेल? अहो, कटक म्हणजे काय, कुंडल म्हणजे काय, पुन्हा बांगडी. कटक म्हणजे बांगडी. कुंडल म्हणजे काय, अंगठी म्हणजे काय, ते कशाला? हे सर्व दागिने वितळवून ज्या दृश्य स्वरूपात सोनं असतं, त्याला लगड म्हणतात. शब्द आपण ऐकला असेल, सोन्याची लगड. ती लगड म्हणजे तरी काय, असं सोनं मला विचारेल की नाही? ते काय म्हणेल? मी जसं असायचा तसाच आहे, तेवढाच आहे, तितकाच आहे. स्वयं अविक्रियम सदा ब्रह्म. त्या श्लोकातले शब्द आहेत. सदा, स्वयं अविक्रियम सदा ब्रह्म तत् त्वम असी भावयात्मनी, अर्थातच. म्हणजे आपण काय पाहतोय? सोनाराची दृष्टी तर पाहिली, पण सोन्याची दृष्टी मला हे सांगते आहे, हे अस्तित्वातच नाही. निदान सोनाराला ते कळताय, तो त्याचा बाध करतोय, हा फरक आहे. सोन्याकडनं मी जेव्हा याच्याकडे पाहतो, सोनं म्हणतो, कशाबद्दल बोलताय तुम्ही? कोणती बांगडी, कुठलं सोनं, काय म्हणजे सोनं नाही, कुठली बांगडी, कुठली अंगठी, कुठली माळ? मी तसाच आहे, मी तेवढाच आहे, मी तोच आहे, मी सोनच आहे, हे सर्व सोनच आहे. आता हे अलंकार किंवा ही सोन्याची लगड, माऊली 8व्या अध्यायात म्हणते, ही दोन्ही जैसी होणी, एकी साक्षीभूत सुवर्ण. 8वा अध्याय सुरू आहे आपला अभ्यास. जे हे विश्वची होणी असे, परे विश्वपण नासले नि न नासे, जैसे, नाही, अक्षरे पुसिल्या न पुसे, अर्थू जैसा. दुसरी ओवी आहे. आत्ता तो संदर्भ नाहीये, पण विश्वाचा संदर्भ आहे, म्हणून तेवढं फक्त आपल्याला त्यातला पैलू घ्यायचा. विश्व, नानात्व, भेद, जे हे विश्वची होऊनी असे, जे हे अलंकार होऊनी असे. सोन्याबद्दल बोलायचं झालं तर. त्यामुळे माऊली म्हणते, अलंकार असो, लगड असो, हे दोन्ही जैसी होणी, एकी साक्षीभूत सुवर्ण. ते सुवर्ण फक्त साक्षीभूत आहे. मग त्याला तुम्ही लगड म्हणा, त्याला बांगडी म्हणा, अंगठी म्हणा, काही फरक पडत नाही. आणि दोन्ही एका निर्विकार सोन्याच्या ठिकाणी होतात. सोन्याला निर्विकार म्हटलेलं आहे तिथे. निर्विकार सोन्याच्या ठिकाणी होतात. हे
हा व्यवहार मी करतो सोन्याशी. त्याला वितळवतो, त्याला आकार देतो. गोल झालं तर हे म्हणतो, चौकोनी झालं तर ते म्हणतो, त्रिकोणी करतो, त्याला वेगवेगळे कलाकुसर डिझाईन म्हणतो आपण शुद्ध मराठीत त्याला. हे सगळे माझे व्यवहार सुरू आहेत. सोन्याच्या दृष्टीने सोनं सोनच आहे. आता ह्या मात्र हा जो दृष्टांत इथे आचार्यांनी दिलेला आहे सोन्याचा, ज्याचा आपण इतका विचार केला, त्या दृष्टांतात आणि द्राष्टांतात एकच फरक आहे. काय फरक आहे? सोनं अखंड अनावृत्त आहे, तर ब्रह्मतत्व आवृत आहे. म्हणजे काय? अनावृत्त म्हणजे उघडं आहे. माझं लक्ष दागिन्याकडे असतं. सोनार फक्त त्याची दृष्टी बदलतो आणि त्याला सोनं दिसतं. व्यवहारापुरती तो दृष्टी बदलून त्याच्याकडे अलंकार म्हणूनही पाहतो. पण ते सोनं अलंकार रूपात असो की लगडीच्या रूपात असो, ते अनावृत्त आहे. म्हणजे ते दिसतं आहे. साध्या भाषेत त्याच्यावर आवरण नाही. अलंकार केले म्हणून सोनं झाकल्या गेलं असं होत नाही. तर ब्रह्मतत्व जे आहे ते आवृत आहे. हा या दृष्टांतात आणि द्राष्टांतात फरक आहे, कारण दृष्टांत नेहमी एकदेशी असतो. नेहमीच ऐकलेलं आहे आपण. ते ब्रह्मतत्व आवृत आहे. माझ्या बाजूने बोलणं सुरू आहे आता, कारण ते मायेच्या आवरणाखाली आहे. आवृत आहे म्हणजे कशाने आवृत आहे? कोणत्या आवरणाखाली आहे? मायेच्या आवरणाखाली. आणि मला अनुभवाला येणारं जे नानात्व आहे, हे माया कार्य आहे. विषय आपला सुरू आहे नेह नानास्ति किंचन. पण मगाशीच आपण बोललो की नानात्व, भेद हे अनुभवाला तर येणारच आहे. पण हे माया कार्य आहे का? कारण ती त्याचं उपादान कारण आहे, ब्रह्म नव्हे. काय पाहतोय आपण? थोडासा फरक जो आहे दृष्टांत आणि दाष्टांतामध्ये. तिथे सोनच अलंकार झालेला आहे. इथे ब्रह्म हे जग नाही झालेलं. मागच्याला तो विषय झाला होता. अभिन्नो निमित्त पादान कारण म्हणतात, पण तिथे ईश्वराचं वर्णन आहे, ते ब्रह्मतत्वाचं वर्णन नाही. अभिन्नो निमित्त पादान कारण, आणि त्याच्यामध्ये ईश्वर म्हटलं की माया आली, आणि मग शिवशक्ती एक आहे म्हणू शकतो, कारण तिथे ईश्वराचं वर्णन. शिव शक्ती, ती त्याची शक्ती. दैवी ही एशा, त्याची शक्ती आहे ती. त्या दृष्टीने ते अभिन्नच आहेत. म्हणून ते ईश्वरालाच म्हणतात अभिन्नो निमित्त पादान कारण या जगताचं. पण हे जे नानात्व आहे, आत्ताचा आपला जो विषय सुरू आहे, हे माया कार्य आहे. आणि माया कार्य आहे याचा अर्थ ही माया त्याचं उपादान कारण आहे, ब्रह्म नव्हे. कारण ब्रह्म कसं आहे? ब्रह्म निर्विकार, निष्क्रिय. निष्क्रियम ब्रह्म व्याख्याच आहे त्याची. निष्क्रियम ब्रह्म. मग जर ते काहीच करत नाही, तर ते हे सर्व जग आणि हे सर्व नाना आणि भेदाने भरलेले सर्व ते कसं होईल? जर ते काहीच करत नाही तर मग ते होतच नाही ना. तेच सांगणं सुरू आहे. म्हणजेच आता शास्त्रीय शब्द आणायला हरकत नाही. परिणामवाद सांगणं सुरू नाही आहे, विवर्तवादच सांगणं सुरू. फक्त इथे दृष्टांत सोन्याचं असल्यामुळे थोडासा तो बारकावा, थोडासा जो फरक पडला तेवढं सांगण्यासाठी माया. कारण मला जे अनुभवाला येत आहे, मला जे नानात्व अनुभवाला येत आहे, ते माया कार्य आहे. कारण माया त्याचं उपादान कारण आहे. आणि म्हणूनच हे नानात्व जे आहे ते अविद्या कार्य असल्याने, माया कार्य असल्याने, इथे अविद्या शब्द जास्त महत्वाचा. ते स्वप्नाप्रमाणेच भ्रमात्मक म्हणजे मिथ्या आहे. जर आपण विसरलो नसू तर 5 श्लोक आधीच आपण हे शिकलो आचार्यांकडून.
की स्वप्नातले अनुभव जितके, ती जी प्रातिभासिक जी सृष्टी आहे स्वप्नांची, म्हणजेच त्यातले जे अनुभव आहेत ते जितके मिथ्या तितके जागृतीतले अनुभव मिथ्या आहेत, कारण दोन्हीही अविद्या कार्य आहे. दोन्हींचं उपादान कारण तेच आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे नानात्व, हे जे सर्व भेद आहेत, हे मला दिसणारच आहे, दिसत राहणार आहे. एक थोडस विषय बदलणं नाही म्हणता येणार त्याला, पण काय आहे, सर्व एक प्रापंचिक साधक म्हणून सर्वांगीण विचार करावा लागतो. इथे नुसतं विवेक चुडामणी शिकत असताना असं तात्विक गोष्टी करण्यात काही अर्थ नसतो. म्हणजे काय, मला हे सगळं का बोलतोय मी? कल्पना करा किंवा आठवा, समर्थांचं आनंद वनभुवनी नावाचं काव्य आहे, माहिती आहे आपल्या सर्वांना. हे असे विचार करायचे असतात. काय म्हणतात समर्थ त्याच्यामध्ये? औरंग्या तितुका पापी, किंवा देशद्रोही तितुके कुत्ते मारुनी घालावे परत, बुडाला औरंग्या पापी. म्हणतात की नाही? तुम्हाला वाटेल एकदम मंगेशदादांनी इतकं छान चाललं होतं सगळं, कुठे आणलं एकदम खाली. हेच तर आणायला डॉक्टर काका सांगतात, की वेदांत जमिनीवरती उतरवा तो रोजच्या आचरणात. की जे समर्थ मला ब्रह्मतत्वाचं वर्णन करतात, जे त्या ब्रह्मतत्वाचा अनुभव घेतलेले समर्थ, पण व्यवहारामध्ये आनंद अनुभवण्यासारखं काव्य लिहितात. त्यांना औरंगजेब हा पापीच दिसतो. देशद्रोह्यांना ते कुत्ते म्हणतात. विषय सोडून देऊ, मी एकदम शुद्ध मराठीत ट्रॅक बदलला, गिअर बदलला. का बदलला? या सर्वाचं आपल्याला एकवाक्यता करता आली पाहिजे. हे नानात्व, हे भेद, हे भ्रमात्मक आहे, मी आत्ताच बोललो हे अविद्या कार्य आहे म्हणून ते मिथ्या आहे, हे सगळं बरोबर आहे. पण व्यवहारामध्ये, जागृतीमध्ये औरंगजेबाला संपवणं हेही मिथ्याच आहे. मग जर तो मिथ्या असेल तर त्याला संपवणं हेही मिथ्याच आहे. देशद्रोहानं संपवणं हेही मिथ्याच आहे. सांगण्याचा उद्देश एवढाच, गोंधळ घालायचा नाही आपल्याला व्यवहारामध्ये. असे गोंधळ आपल्या इतिहासात अनेक लोकांनी, मोठमोठ्या लोकांनी घातलेले आहेत. त्याचे परिणाम आपण आजतागायत भोगतो आहोत. जे रोज भगवद्गीतेचा अभ्यास करायचे त्यांना भगवद्गीता कळली नाही, ती या कारणाने कळली नाही. मुद्दा एवढाच होता माझा, की व्यवहारामध्ये जे योग्य आहे, एखाद्या प्रसंगात जे केलं पाहिजे, जे करा म्हणून सांगितलेलं आहे. कालच बोललो आपण, मला वाटतं आनंदाचे तत्वज्ञानमध्ये, काय समाधीचा अनुभव दिलेला आहे अर्जुनाला आणि ताबडतोब महायुद्धामध्ये घातलेला, बोललो की नाही? म्हणतात की नाही संत एकनाथ महाराज. कसं वाटतं ऐकायला? म्हणून मी म्हटलं एकदम गिअर चेंज झाल्यावर का वाटेल, पण नाहीये. हे ऐकायला कसं वाटतं? महासमाधीचा अनुभव दिला आणि ताबडतोब त्या महायुद्धामध्ये घातलं. समाधीचा अनुभव दिला आणि महायुद्धात घातलं. कसं वाटतं त्या दोन गोष्टी आजूबाजूला? पण केलेलं आहे भगवान गोपालकृष्णनी. म्हणजे समाधीमध्ये महायुद्ध सुद्धा करता येतं. मुद्दा तो सुद्धा. आणि महायुद्ध म्हटलं की काय विचारायची गरजच नाही, किती नानात्व, किती भेद. म्हणून तर ज्याला निर्वैरच सर्व भूतेषु आणि तस्मात युद्धस्व हे कळलं, त्याला भगवद्गीता कळत. हे दोन्ही ज्याला समजलं, की करायचं तर आहे युद्ध, पण वैरभावाने नाही करायचं, कर्तव्य म्हणून करायचं. मग माझं जर कर्तव्य असेल एक सैनिक म्हणून, त्याला संपवणं, संपायलाच हवं, मग ते संपवणे मिथ्याच आहे. आचार्यांची कथा नेहमीची. विषयाकडे परत येऊ. मिथ्या या नावाने गोंधळ घालायचा नाही, एवढंच म्हणायचं. फक्त त्याच्यामध्ये मी विकारी होणं अपेक्षित नाही, आणि म्हणूनच निर्वैरच सर्व उद्देश. द्वेष नाही, मत्सर नाही, विकारी होणे नाही. पण नेहमीसाठी लक्षात ठेवायचं आहे की
पुन्हा या श्लोकाकडे परत येताना त्या सुवर्णाचे अलंकार जसे नामरूपांच्या भेदाने भरलेलं आहे, पण त्याच्यामध्ये जसं एक फक्त सुवर्णच असतं, तसं हे जे मायाकार्य ही सृष्टी, ज्याच्यामध्ये विविध भेद, आपण ज्याचा आत्ता सगळी यादी बघितली, आता पुन्हा बघायला नको, तर त्याला जर मी सत्यत्व देत असेन, तर मी ब्रह्माच्या ठिकाणी नानत्व बघतो आहे असा त्याचा अर्थ होतो. कारण सत्यत्व हे फक्त ब्रह्माचं लक्षण आहे. सत्य फक्त एकच वस्तू आहे, ब्रह्म. आणि ते निर्विकार आहे, आणि हे तर खंड विकाराने भरलेलं जग आहे. बदलत आहे, परिणाम पावत आहे. व्यभिचारी म्हणतात त्याला. शब्द मराठीत वेगळ्या अर्थाने वापरतात, पण जे बदलतं त्याला व्यभिचारी असं म्हणतात. संपूर्ण जगत व्यभिचारी आहे. आणि हे जेव्हा मी लक्षात ठेवत नाही व्यवहार करताना, माझ्या लक्षात राहिलं पाहिजे, व्यवहार व्यवहारासारखाच करायचा, झालं बोलून आपलं आत्ताच. पण हे सुरू असताना हे मिथ्या आहे, त्यामुळे मी या अनुभवांनी किंवा त्या मिळणाऱ्या फळांनी मी जेव्हा विचलित होत नाही, विकारी होत नाही, तेव्हा मग नेहनानस्ति किंचन या श्रुतीप्रमाणे किंवा आचार्य जे म्हणतात आहे, ते मी माझ्या आचरणात आणलेलं असतं, असा त्याचा अर्थ होतो. आणि मग या सगळ्याचा उपयोग मला कुठे होतो? ब्रह्म तत्वमसी भावयात मी. आणि जेव्हा असं सुंदरपैकी शांत चित्त, एका शांत लईमध्ये माझं आयुष्य सुरू असतं, परमपूज्य काकांचे शब्द आहेत, तशा आयुष्य जगत असताना मग मी जी साधना करतो, तेव्हा जेव्हा मी बसतो कशासाठी? तत्वमसी याचं चिंतन करायला, तेव्हा कल्पना करू शकतो की किती उच्च दर्जाची साधना माझी होऊ शकते, आणि त्या अनुभवापर्यंत मी पोहोचू शकतो. कारण मुळातच हे सर्व विकार, हे सर्व मानसिक आंदोलनं मी ही या सर्व तत्वज्ञानाचा उपयोग करत जागृतीमध्ये 23 तास बाजूला ठेवलेले असतात. आणि म्हणून तेव्हा मग तो 1 तास साजरा होतो. असा हा 264 क्रमांकाच्या श्लोकाचा आपण विचार केला. 265 क्रमांकाचा श्लोक याच गटातला आहे, ब्रह्मतत्वमसी भावयात्मनी. हेच आपल्याला 265 क्रमांकाचा श्लोकही सांगतो आहे. आणि तो या मी जो म्हणालो तो 10 श्लोकांचा जो गट होता, ज्याचं हे ध्रुवपद होतं, त्यातला हा शेवटचा श्लोक आहे. तत्वमसी भावयात्मनी सांगणारा. पण आज आता आपल्याकडे त्या श्लोकाचा विचार करायला वेळ नाही, आपण इथे थांबूया. साधारण 1.5 श्लोकाचा आपण विचार केला, पण जसं परमपूज्य काका म्हणतात की सिलेबसपेक्षा त्याच्यातून मला काय घ्यायचं आहे याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करावं, असा परमपूज्य काकांचा आग्रह राहिलेला आहे. त्या दृष्टीने आपण अभ्यास करतो आहोत. पुढे अभ्यास आपला सुरू राहीलच. आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. मंगेश दादा, तुम्हाला नमस्कार करतो. छान झालं. तुम्ही पण कोणाला प्रश्न आहेत तर आपला मायक्रोफोन ऑन करून प्रश्न विचारा. निरंजन शब्दाचा अर्थ खूप छान सांगितला. खूप छान शब्द आहे, मला खूप आवडतो. मला खूप आवडतो. नमस्कार मंगेश दादा, एक एक प्रश्न आहे. आणि तो असा की आपण आता नेह नानास्ति किंचनाचा उल्लेख केला, तर अर्थातच कठातली जी श्रुती आहे, मने सैव इदमाप्तव्यम नेह नानास्ति किंचन, त्याच्यावर त्याच अर्थाची म्हणून तर आठवण झाली. पण त्याच्यावर काकांची जी ओवी आहे ती मला खूप आवडते. काका म्हणतात, परी मना वळण जे नसे जगत बहुविध ते दिसे,
जीव मरणापाठी फसे जन्ममरणी. पुन्हा पुन्हा सांग पहिल्यापासून. परी मना वळण जे नसे, हा, जगत बहुविध ते दिसे, जीव मरणा पाठी फसे जन्ममरणी. बरोबर. तर आपण आता जे सांगितलं की हा म्हणजे याचा अर्थ तो जो मला तो अनाध्यस्थ विवर्ताचा जो त्रास होतोय, तर म्हणजे हा माझ्या साधनेचा माझा जो प्रांत आहे, तो त्या मनाला वळण लावण्याचा आहे. हे बरोबर आहे? पहिली गोष्ट, तो अनध्यस्त विवर्त शब्द वापरला, तो या संदर्भात लागू पडत नाही. बर. आपण ज्या विवर्ताबद्दल बोलतो आहोत तो अध्यस्तच आहे. अनध्यस्त विवर्त हा शब्द गुलाबराव महाराजांनी आणला, परमपूज्य गुलाबराव महाराजांनी, आणि तो ईश्वराचा जो देह, सगुण साकार गोपालकृष्ण, प्रभू श्रीराम, कारण त्यांचा देह आहे ना, हम्म. म्हणजे तो त्रिगुणात्मक आहे, कारण आता या जगाचा तो भाग आहे. पण जरी तो या जगताचा भाग असला, जरी तो त्रिगुणात्मक असला, तरी तो तीन गुणांच्या प्रभावाखाली नाही. म्हणून तो विवर्त असला तरी तो अध्यस्त नाही, अनध्यस्त आहे. हे सांगण्यासाठी त्यांनी तो शब्द आणला. विषय वेगळा आहे, पण फक्त स्पष्ट करून टाकलं. तुझ्या प्रश्नाकडे येऊ तर, तुझा प्रश्न मला नीट कळला नाही, पण आता आपण अध्यस्त विवर्त हे तुला कळलं, तर तुझं म्हणणं असं आहे की मी जीव म्हणून किंवा साधक म्हणून काय केलं पाहिजे असं विचारलंस का? हा, म्हणजे जो मना वळण जे नसे, असं जे परमपूज्य काकांनी ओवीमध्ये म्हणलेलं आहे, हम्म. तो अर्थात नेह नानास्ति किंचन, हे जे म्हणजे 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 मला असं त्याच्यावरनं अर्थ असा कळला की मला जे हे जे बहुविध जगत बहुविध दिसतं, ते माझ्या मनाला वळण नसल्यामुळे दिसतं. बरोबर आहे. तर ते तसा त्याचा अर्थ नाहीये. म्हणजे तुझा अर्थ अर्धा बरोबर आहे. मनाला वळण हे भेद दिसण्याबद्दल नाही सुरू आहे, भेद सत्यत्वाबद्दल सुरू. कारण मगाशी आपण बोललो की नाही, आता ज्ञानाचा विचार करू, आपला विचार सोडून देऊ क्षण. जो ज्ञानी आहे, जीवनमुक्त आहे, त्याला भेद दिसतो का? कर तो विचार. साधं उत्तर आहे हो. त्याला भेद कळतो का? साधं उत्तर आहे हो. त्याला कळतं ना, हा स्त्री आहे, हा पुरुष आहे, हा हा अमरावतीवरून आला आहे, हा अमेरिकेवरून आलेला आहे, हा नागपूरवरून आलेला आहे, हा मुरुडात राहतो, हा सत्वगुणी आहे, हा तमोगुणी आहे, हा रजोगुणी, सगळं कळतं ज्ञानाला सुद्धा. म्हणजे भेद कळतो त्याला. म्हणजे मनाला वळण, तुझ्या प्रश्नाकडे येतोय मी, म्हणजे भेद न कळणं असं नाही अपेक्षित. विषय व्याळे मिठी निधलिया नुटी, ताठी ती तुझिया गुरुकृपा दृष्टी निर्विष हो. सत्यत्वाचं विष जाणं म्हणजे मनाला वळण, असा त्याचा अर्थ. आणि ते वळण आज माझ्या मनाला नाही, त्या ओवीप्रमाणे. आणि म्हणून मला हे सगळं सत्य वाटतं, आणि सत्य वाटलं की माझं आयुष्य जसं चाललं तसंच चाललेलं असतं. मग यू कॅन इमॅजिन, ज्याला म्हणतात द फन. जोकिंगली स्पीकिंग, फन नाही आहे तेच तर, म्हणून त्याचा अभ्यास करावा लागतोय. सत्य मानलं की मग जे होतं आपल्या जे काही माझ्या आयुष्यात इतके वर्ष होतच आहे, सत्य मानल्यामुळे लक्षात राहत नाही. आणि म्हणून मी तो मुद्दा पुन्हा आणला. फार महत्वाचा मुद्दा आहे साधक म्हणून, की जेवढं ते मिथ्या आहे स्वप्न, जे ते सांगण्यासाठी वेदांताची गरज नाही, कारण मला जाग येते ना रोज सकाळी. पण अजून ज्ञानाची जाग न आल्यामुळे हे तेवढंच मिथ्या अजून कळलेलं नाहीये, अनुभव आलेला नाहीये. पण बुद्धीच्या पातळीवर तर कळलेलं. पण ते सुद्धा करत असताना व्यवहारात गोंधळ होऊ द्यायचे नाहीये, म्हणून मी तोही पैलू सांगून टाकतो. नाही तसं होऊ शकतं. अरे मिथ्याच आहे, मग डॉक्टर काका तसं म्हणतात. मग सीता मिथ्याच आहे, मग रामाकडे राहिली का रावणाकडे राहिली काय? कशाला केलं युद्ध? असले बावटासारखे मूर्खासारखे विचार करायचे नाही. तिथे रावणाला संपवावंच लागतं, संपवलंच पाहिजे रावण समाजात. हीच त्यांच्यावरती दया असते. पण माझं त्यांच्याशी वैर आहे म्हणून नव्हे, ते रावण आहेत म्हणून. असो, वेगळा मुद्दा. पण कळलं तुला, लक्षात आलं, म्हणजे उत्तर मिळालं तुझ्या. धन्यवाद. हो, कळलं.
मला तू प्रश्न विचारला म्हणून नाही, पण मला तुला धन्यवाद द्यायचे होते. पण तू असल्यामुळे मी माझ्याशी बोलतोय असं मला कधीच वाटत नाही. कारण नाही तर मी लगेच लॅपटॉप कॅमेरा. म्हणजे एक आरसाच असतो ना, तो मीच मला दिसतो. त्याच्यामुळे नेहमी माझा एक प्रेक्षक असतो, श्रोता असतो, तो म्हणजे उपेंद्र. त्याच्यामुळे जरा बरं वाटतं. आणखी एक प्रश्न होता की आपण हे मिथ्या आहे, हे सत्य नाही असं म्हणतो, पण त्याचा प्रॅक्टिकल अर्थ म्हणजे त्याच्यावर प्रतिक्रिया न होणे हाच आहे का? प्रॅक्टिकल अर्थ जसं आपण बोलतोय की व्यवहारात जे जसं योग्य आहे तसं करणे, त्याला सामोरं जाणे. व्यवहारात जे योग्य आहे, आणि हा अनुभव आपण खूप वेळा घेतो. काकांच्या जीवनात तुम्ही अनेक जणांना अनेक वर्षाचा सहवास लाभलेला आहे. व्यवहार व्यवहारासारखाच करतात डॉक्टर काका सुद्धा. पण आतमध्ये रामकृष्ण हरी असतं. मनासारखं घडलं रामकृष्ण, नाही घडलं रामकृष्ण. याला म्हणायचं बाध. कारण त्या मिळणाऱ्या फळांनी आनंदाला धक्काच नाही आहे ना. हम्म. पण असं जरी असलं तरी व्यवहार किती सांभाळतात परमपूज्य काका, हे आपण सर्वांनी पाहिले. आणखीन कोणाला प्रश्न आहे? दादा, तुम्ही निश्चय ह्या शब्दाने सुरुवात केली होती. तर हे असं ज्यावेळेस व्हायला लागेल, हा विषय जिथून एंड झाला त्यावेळेस पूर्ण निश्चय झाला समजायचं, आणि मग त्याच्यानंतर साधना संपली असं समजायचं. खरं आहे म्हणजे असं बरोबर आहे का? प्रश्न नीट कळला नाही, पुन्हा सांग. निश्चयाविषयी, हम्म, जोपर्यंत निश्चय नाही झाला तोपर्यंत साधना चालू आहे, हम्म. आणि जर निश्चय झालाय तर साधना संपली आहे. तर ज्या वेळेस पूर्णपणे बाध होईल, जसं की डॉक्टर काकांचं उदाहरण दिलं तुम्ही आता शेवटी, ज्यावेळी व्यवहार व्यवहारासारखा होईल पण दृष्टी आत्मतत्वावर राहील, त्यावेळेस त्या बाध रूपानं व्यवहार व्यवहार करायची सवय लागेल, किंवा व्यवहार होतील, त्यावेळेस निश्चय झाला असं समजायचं का? पूर्ण होईल. बरोबर. तेव्हा निश्चय पूर्ण झाला असं म्हणता येतं. आता या कसं आहे, या दोन गोष्टी हातात घालून चालणार आहेत. निश्चय करत राहावा लागतो साधना म्हणून, कृत्रिम पद्धतीने. कारण साधना नेहमीच कृत्रिम असते. आम, आणि तो निश्चय करणं, त्या निश्चयाचं स्वरूप काय आहे की जे मी नाही ते बाजूला सारत राहणं, त्याचा निराश करत राहणं, त्याचा अभ्यास करत राहणं इत्यादी. बरोबर. पण खरा निश्चय तेव्हाच होतो जेव्हा सत्य काय आहे हे अनुभवाला येतं. कारण बाध या शब्दाची व्याख्याच आहे, दृढ मिथ्यात्व निश्चय म्हणजे बाध. आपण बाध करण्याबद्दल बोलतोय. तर दृढ मिथ्यात्व निश्चय हा केव्हा होईल माहिती आहे का? जेव्हा सत्य काय आहे मला कळेल. हम्म. सत्य कळेल तेव्हाच म्हणेन ना मी हे मिथ्या आहे म्हणून. हम्म. मी सकाळी जागा होतो हम्म. तेव्हा मला जागृती आणि स्वप्नाच्या सापेक्षतेने मी हे बोलतोय. मी सकाळी जेव्हा जागा होतो तेव्हा मला सत्य काय आहे कळतं, म्हणून मला अगदी सहज कळतं की स्वप्न मिथ्या आहे. काही कोणी शिकवावं लागत नाही, शाळेत जावं लागत नाही त्याच्यासाठी. बरोबर. हम्म. तसा अंतिम निश्चय जो आहे, म्हणजे ज्ञानेश्वरीत सुद्धा हा विषय घेऊन गेला आहे. या निश्चयाच्या संदर्भाने नाही आलेला आहे. विषयातला आनंद नाही हे कधी संपतं खरं, या पद्धतीचा तो विषय आहे. मला वाटतं बहुतेक अध्याय 3रा का 4था असेल, ते दुसऱ्यातही असेल. पण हाच विषय आहे तिथे की अंतिम म्हणजे शेवटचं जे राहतं थोडंसं, ते जोपर्यंत मला सत्य काय आहे कळत नाही तोपर्यंत हे मिथ्या कळत. तोपर्यंत मिथ्या हे नाही अशी कृत्रिम साधना मी करत 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 करत, आणि पुन्हा ही मांडणी कशासाठी केली आहे परमपूज्य काका नेहमी सांगतात, ते सगळ्याचा उद्देश नेहमी लक्षात यायचा. ही अशी मांडणी शास्त्राने अशी घडी काका म्हणतात का बसवून दिलेली आहे. आपण तो शब्द आणत नाही वारंवार, पण आणायला पाहिजे. वैराग्य प्राप्तीसाठी हे सगळं सुरू आहे, हम्म. खरं सांगायचं. हम्म. वैराग्य धारण मला करता यावं,
म्हणून ही घडी बसवलेली आहे. कारण त्या वैराग्य मला नंतर जे देणार आहे ते एकदा प्राप्त झालं की अविज्ञाते परे तत्वे शास्त्रादितीस्तु निष्फला, विज्ञातेपि परे तत्वे शास्त्रादितीस्तु निष्फला. सोडून द्यायची ती घडी. याच्यासाठी हे सगळं आहे. पण थोडक्यामध्ये तो निश्चय पूर्ण तेव्हाच होतो जेव्हा सत्स्वरूपाचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतो आणि मग माझा दृढ निश्चय होतो. म्हणजे ते दृढ निश्चय शब्द वापरलेला आहे. आत्ता आपला निश्चय मी करून घेतोय, तो बुद्धीच्या पातळीवर करून घेतोय, त्या दृष्टीने साधना करतोय, जेवढं मला जमतंय व्यवहारात तेवढं निर्विकार राहण्याचा प्रयत्न पण करतोय. ही सगळी कृत्रिमता आहे त्याच्यामध्ये. करणं शब्दातच आलं ना, करणं, कर्तृतंत्र. पण त्या वस्तुतंत्राचा जेव्हा प्रत्यक्ष अनुभव येतो तेव्हा मग सांगावं सुद्धा लागत नाही, अरे हे मिथ्या म्हणून. कारण सत्य काय आहे ते कळते. तेव्हा मग तो निश्चय पूर्ण होतो म्हणूया, किंवा तो दृढ निश्चय होतो म्हणूया. तिथून खऱ्या मग बाध समाधीला सुरुवात होते. त्या समाधीचा पुन्हा वेगळा अभ्यास करावा लागतो, वेगळा विषय आहे, जाऊ दे. ताटस्थ्य समाधी वेगळी, बाध समाधी वेगळी. मंगेशजी, माझा हा प्रश्न लौकिकाविषयी आहे. जर तुम्हाला सत्यत्वाचा अनुभव आलेला असला तरी लौकिकात सुद्धा जे काही रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण सगळं करतो किंवा ड्युटी म्हणून किंवा ह्या सगळ्याचा शेवटी आनंद पाहिजे ह्याच दृष्टीने सगळं चाललेलं असतं ना. सत्यत्व कळणं असो किंवा लौकिकात रिस्पॉन्सिबलपणे वागणं, या सगळ्याच शेवटी रूपांतर त्या आनंदातच होतं. नाही, एकदा अनुभव आल्यानंतर एकदा आत्मानुभव आल्यानंतर, स्वरूपानुभूती प्राप्त झाल्यानंतर पुन्हा आनंदासाठी दुसरीकडे जाणे नाही. कारण मीच आनंद आहे मला कळल्यानंतर. पण रिस्पॉन्सिबिलिटी किंवा ड्युटी हे जे दोन तुम्ही शब्द वापरले त्याला कर्तव्य असं म्हणतात. ती कर्तव्य पूर्ती करणं हेच माझं कर्तव्य असतं. काय म्हणतात आहे भगवंत भगवद्गीतेमध्ये, की मला करण्यासारखं काहीही या जगात नाहीये. खरं अर्जुन, भगवंताला काय करायचं सांगा बरं, काय मिळवायचं असतं भगवंताला? जे त्रैलोक्याचा स्वामी आहे तो काय मिळवणार? तरी सुद्धा तो कितीतरी कर्तव्य करतो, कर्म करतो. हे भगवद्गीतेत बोलतात आहेत भगवंत आपल्याशी. आनंदासाठी नाही. आनंद आता मीच आहे, आनंद स्वरूप मी आहे, हे झालं. आता तो अनुभव घेतला. पण प्रारब्धाने मला जे काही प्रारब्ध वशामध्ये मला काही कर्म कर्तव्य म्हणून लाभलेली असतात. प्रारब्ध वशात मी पिता असू शकतो, माता असू शकते, मुलगा असू शकतो, बॉस असू शकतो ऑफिसमध्ये. प्रारब्ध वशामध्ये जी कर्तव्य कर्म आहेत, कारण प्रारब्ध देहाला धरून असतं. मला ज्ञान झालं म्हणून प्रारब्ध संपत नाही, हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. मी जीवनमुक्त झालो म्हणून मला आता सगळं संपलं नाही. प्रारब्धाला धरून असतं. प्रारब्धाप्रमाणे ते कर्तव्य सुरू राहतात. आणि म्हणूनच प्रापंचिक संत इतके होऊन गेलेत. एकनाथ महाराज उत्कृष्ट उदाहरण आहे त्याचं. प्रपंच सुरू होत, काही बिघडलं नाही. पण मग लौकिकात ते करणं आहे का असणं आहे? लौकिकात करणंच आहे ना. करणार ना तुम्ही, कर्तव्य करणंच म्हणतो ना आपण. कर्तव्य करत राहायचे. आणि कर्तव्य तशीच निष्काम असणं अपेक्षित आहेत, म्हणूनच त्याला कर्तव्य म्हणतात. आईनी मुलासाठी करणं निष्काम आहे की नाही? अपेक्षा आहे. करणारे करतात, भाग सोडून देऊ आपण. माझ्या म्हातारपणाची काठी आहे वगैरे, ते शब्द वाक्य ऐकले असतील. चुकीचं आहे खरं ते. कर्तव्य आहे. तसंच मुलाचं आईबद्दलचं कर्तव्य, हे सगळी कर्तव्य ही निष्कामच असली पाहिजे. आणि आता ज्यांनी आत्मज्ञान प्राप्ती ज्याला झालेली आहे, ज्याला आनंद रूपता लाभलेली आहे, तो कर्तव्य आनंदासाठी करत नसतो. एवढंच मला सांगायचं होतं. विषय तो. पण तो करतच नसतो असाही त्याचा अर्थ. म्हणजे तो अजून वेगळा मुद्दा झाला.
तो वेगळा मुद्दा झाला. कारण मगाशी आपण बोललो निष्कर्मम ब्रह्म, हं. पुढचं मी सांगितलं नाही. तद विषय विचार परिनिष्पन्नम ज्ञानम नैष्कर्म्यम आणि तद्रूपा सिद्धी असं म्हणतात. म्हणजे निष्कर्मम ब्रह्म, ब्रह्माची व्याख्या काय आहे? जे निष्कर्म असतं, जे काहीच करत नाही असं जे तत्व असतं त्याला ब्रह्म असं म्हणतात. निष्कर्मम ब्रह्म. तद विषय विचार परिनिष्पन्नम ज्ञानम नैष्कर्म्यम. त्याच्यावर चिंतन करून त्याचा अनुभव घेतल्यानंतर जी स्थिती प्राप्त होते त्याला म्हणायचं परोक्ष ज्ञान. आणि तद्रूपा सिद्धी, त्याच्याशी जेव्हा एकरूपता होते तेव्हा त्याला म्हणायचं नैष्कर्म्य दशा प्राप्त होणं. ब्रह्मतत्व मी आहे, ब्रह्म मी आहे, आत्मा मी आहे, सहा अहम सोहम हा अनुभव एकदा आल्यानंतर ते जसं आहे तसा मी होतो. आणि ते करता नाही, ते भोगता नाही, म्हणजे मीही तसा राहत नाही. पण व्यवहारात मला कर्तव्य असल्यामुळे आपला जो विषय सुरू आहे, ते कर्तव्य करत असताना मी काही करतो आहे या भूमिकेतच ते नसतात. अच्छा. येस. म्हणून तर रामकृष्ण हरी, माझं कर्तव्य मी करणार, त्याचं काय फळ मिळेल इट्स नॉट पार्ट ऑफ माय थॉट प्रोसेस. आय डोंट इवन केअर. थोडं साध्या भाषा सांगायचं, पण त्याचं जे फळ मिळेल प्रारब्धाने मिळायचं ते मिळेल, नाही मिळायचं ते नाही मिळणार. मी माझं कर्तव्य पूर्ण केलेलं. कर्तेपणा भोगतेपणा सोडून जे कर्म केलं जातं किंवा आपोआपच सुटतं, म्हणजे ते नैष्कर्म दशेतलं कर्म आहे. आणि ते जर नसतं तर हे सगळे संत एवढं कर्म करूच नसते शकले. आपल्यापर्यंत ज्ञान आलं कसं असतं? आचार्यांनी केवढं कार्य केलं, समर्थांनी केवढं कार्य केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी केवढं कार्य केलं. नैष्कर्म दशेतलं कर्म आहे ते. ती माऊलींची ओवी सुंदर आहे. अर्थ आठवतोय मला, ओवीने आठवतात त्या. माऊलींनी दृष्टांत दिलाय की सूर्याचे चालणे गबस्ती. म्हटलं तर आपल्याला काय दिसतं? सूर्य चालतोय. कुठे चालतोय? हा, सकाळी इकडे होता, दुपारी इथे आहे, संध्याकाळी तिकडे आहे. म्हणजे सूर्य जणू काही चालतोय. सूर्य खरंच चालतोय का हो? करा बरं विचार. माऊलींचा दृष्टांत आहे. सूर्य खरंच चालतोय. तसं ते कर्म करताना दिसतात आहे. एवढं ते प्रवचन करतात आहे, प्रवास करतात आहे, ग्रंथ लिहितात आहे. नाही, ते नाही करत आहेत. मला दिसतंय ते करतात आहेत, पण ते नाही करत आहेत. म्हणून तर त्यांच्या पायावरती डोकं आहे. मी अनेक वेळा सांगतो, पायावर डोकं का ठेवायचं आहे? ते त्याच्याचसाठी ठेवायचं. मी काही करतोय भूमिकेतच ते नाहीये. गुगलनी सांगितलं, उदय असताचे प्रमाणे जैसे न चालता सूर्याचेच नाही. चालेल, बरोबर. गबस्ती दुसऱ्या ओळीत एक शब्द आहे, बरोबर. इथे सूर्याचे म्हटले. आणि म्हणूनच श्रीकृष्णाने पण अर्जुनाला तोच उपदेश केलेला आहे ना. याच्यासारखं तर दुसरं उत्कृष्ट उदाहरण नाही, मी तर नेहमी सांगतो. कारण तिथे दोन एक्स्ट्रीम्स हॅव कम टुगेदर. टू एक्स्ट्रीम्स. कोणते? एक समाधी आणि महायुद्ध. याच्यातनं तर इतकं शिकायला मिळतं आपल्याला. मी तर नेहमी सांगतो, आपण कधीही जाऊन युद्ध करणार नाही, कधी वेळ येणार नाही, आपल्यावर येऊ पण नाही. पण हे जे काही संसाराचं युद्ध, ज्याला मी युद्ध समजतो, तर तो एवढं मोठं महायुद्ध करू शकतो समाधी अवस्थेमध्ये. तर आपला जो विषय सुरू आहे, ज्ञानी लोक काय समाधी अवस्थेमध्ये कार्य नाही करू शकणार? जे काही चाललेलं आहे करतातच आहे. अजून थोडंसं त्याला वेगळा पैलू आहे की जे अवतारी असतात आणि ज्यांच्या प्रारब्धामध्ये लोकसंग्रह ठेवलेला असतो, असे महात्मे विशेषतः कार्य करतात. महात्मे खूप आहेत जगामध्ये, पण सगळेजण कार्य करतायत का? नाही. थोडं त्याचा बारीकसा पैलू विषयाला पूर्णता येण्यासाठी. शेवटी करणं आणि न करणं पण प्रारब्धाचाच भाग आहे का तो? जे लोक करतात आणि जे लोक म्हणजे प्रारब्धाचा करावं लागणं हा प्रारब्धाचा भाग आहे. कारण प्रारब्ध देहाला धरून असतं आणि जोपर्यंत तुम्ही देहात आहात तोपर्यंत काही गोष्टी कराव्या लागतात, ज्याला आपण कर्तव्य असं म्हणतोय. विशेषतः प्रापंचिकाजवळ. आणि संन्यास घेतला असेल त्यांनी त्यांची मुळातच कर्तव्य खूपच कमी झालेली असतात. पण आता ते तत्वदृष्ट्या काही करत नाहीत, जे आपण शिकलो आता निष्कर्म्य. थँक्यू.
थांबायचं मग? हो हो ठीक आहे. मी शेवटचा श्लोक घेतो. पुन्हा एकदा नमस्कार म्हणजे दादा पुन्हा. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व रेष्टने उनिलया संमोह जो वाढला, अज्ञानांधजनासी मुक्त करुनी शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्री राम.